स्वामी समर्थांची प्रेरणादायी कथा, विश्वासाची परीक्षा। एकदा अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांच्या संगतीने बसले होते। रोजप्रमाणे अनेक भक्त आपली दुखणी, समस्या, प्रश्न घेऊन स्वामींना भेटायला येत होते। प्रत्येकाला स्वामी आपापल्या पद्धतीने मार्गदर्शन करत होते, कुणाला शब्द, कुणाला दृष्टिकोन, तर कुणाला केवळ एक शांत स्मित। त्याच दरम्यान एक गरीब बाणेदार ब्राह्मण स्वामींना भेटायला आला। त्याचे नाव रामकृष्ण होतं। त्याचं आयुष्य अत्यंत हालअपेष्टांमध्ये चाललं होतं। घरात अन्न नव्हतं, पत्नी आजारी होती, मुलं उपाशी होती। तरीही तो रोज प्रामाणिकपणे देवाची पूजा करत असे आणि स्वामी समर्थांवर अखंड श्रद्धा ठेवून होता। रामकृष्ण स्वामींच्या पायावर डोकं ठेवून म्हणाला, स्वामी, घरात अन्न नाही, पत्नी मरायला टेकली आहे, मुलं रडत आहेत, तुम्हीच काही करा। स्वामी क्षणभर डोळे मिटून शांत बसले, मग हसत म्हणाले, अरे बाबा, तुला मी एक काम देतो। गावात नदीच्या पलीकडे एक विहीर आहे, तिकडे एक झाडाखाली तुला एक मडकं दिसेल, ते घेऊन ये। रामकृष्ण उत्साहाने धावत गेला, पण जेव्हा तो तिथे पोहोचला तेव्हा झाडाखाली काहीच नव्हतं, ना मडकं, ना काही खजिना। तो निराश झाला, परत स्वामींच्या चरणी येऊन सगळं सांगितलं। स्वामी शांतपणे म्हणाले, पुन्हा जा, नीट पहा। रामकृष्ण पुन्हा गेला। यावेळी त्याने संपूर्ण परिसर शोधून काढला, पण काही सापडलं नाही। परत येऊन थकलेला स्वरात म्हणाला, स्वामी, काहीच नाही। स्वामी तिसऱ्यांदा म्हणाले, शेवटचं जा, यावेळी संपूर्ण विश्वासाने जा, डोळ्यांनी नाही, श्रद्धेने पहा। रामकृष्ण तिसऱ्यांदा गेला। मनात विचार आला, स्वामी काहीच खोटं सांगणार नाहीत, त्यांच्यावर माझा विश्वास आहे। तो डोळे मिटून झाडाजवळ गेला, आणि काय आश्चर्य, त्याला एका दगडामागे मडकं दिसलं। उघडून पाहिलं तर त्यात धान्य, काही पैसे आणि एक पत्र होतं, हे तुझ्या श्रद्धेचं फळ आहे। त्याने मडकं उचललं, डोळे पाणावले, आणि स्वामींच्या चरणी येऊन लोटांगण घातला। स्वामी म्हणाले, बाळा, संकट येतात, पण श्रद्धा सोडायची नाही। मी नेहमी तुझ्या सोबत आहे, पण तुझी श्रद्धा परीक्षेला पाहिजे होती। या कथेतून काय शिकायला मिळतं? श्रद्धा आणि सबुरी। संकट कितीही मोठी असली तरी श्रद्धा ठेवली तर मार्ग नक्की सापडतो। प्रामाणिकपणा आणि धैर्य, कितीही वेळा अपयश आलं तरी प्रयत्न थांबवू नयेत। स्वामींचं मार्गदर्शन, ते नेहमी आपल्या भक्तांची परीक्षा घेतात, पण कधीही सोडत नाहीत। ही कथा आजच्या काळातही आपल्या जीवनाला प्रेरणा देते। विश्वास ठेवा, प्रयत्न करत राहा, आणि मनपूर्वक स्वामींवर श्रद्धा ठेवा। जर हवी असेल तर मी अजून कथा देऊ शकतो।